थंडीमध्ये आपल्या भागामध्ये म्हणजे शहरात असेल किंवा गावाकडे असेल भरपूर प्रमाणात वाटाणा जो आहे तो येत असतो. तर ह्याच वाटाण्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करतो. तर तसाच आज एक पदार्थ आपण करणार आहोत आणि तो म्हणजे मस्त असा झटपट होणारा वाटाणा भात. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आणि आमची ही छोटीशी इरा. आज आम्ही दोघी मिळून मस्त असा झटपट होणारा वाटाण्याचा भात कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालत आहे आणि त्यासोबतच ह्याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घालत आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. गरज पडली तर थोडंसं पाणी घालून बारीक केलं तरी चालेल. तर इथे आपलं वाटण जे आहे ते झालेलं आहे. आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आणि आता आपण तिथे वाटाणा भात आहे ना त्याला फोडणी देऊन घेऊयात. तर आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. आता इथे मी नुसतं तेल वापरते, पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्याच्यात अर्ध तेल आणि अर्ध तूप वापरला तरीही चालेल. आणि तेल गरम झालं की ह्याच्यात काही आपण खडे मसाले घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये तमालपत्र, एक चक्रफूल, एक मसाला वेलची, एक दालचिनीचा तुकडा आणि त्यासोबतच एक 8-10 मिरं आणि एक 5 ते 6 लवंग हे जे आहे ते ह्याच्यामध्ये घालत आहे. जर असं आपण तेलावर परतून घेऊयात, म्हणजे जास्त नाही, थोडंसं त्या मसाल्याचा फ्लेवर तेलात छान उतरतो. आता ह्यातच आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा आपल्याला तेलावर छान असा साधारण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा जो आहे तो छान असा आपला भाजला गेलेला आहे. पाहू शकता छान असा रंग आलेला आहे. आता ह्या स्टेजला आहे ना आपण जे वाटण करून घेतलं होतं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, ह्याचं ते सर्व वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर हे वाटण घातल्यावर आहे की नाही आपल्याला 1 मिनिटभर हे तेलावर परतून घ्यायचंय. म्हणजे काय होईल, जो कच्चेपणा आहे ना आलं लसूणचा वगैरे तो सर्व कच्चेपणा निघून जाईल. मिनिटभर परतून घेऊयात आपण तेलावर. आज आमची इरा आहे ना अजिबात राहत नाहीये, तिला सारखी आईच पाहिजे, कोणाकडे पण जात नाहीये. तर आपलं हे वाटण जे आहे ना ते आपण मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण गरम मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे. तर ह्याच्या जागी तुम्ही गोडा मसाला घातला तरीही चालेल, पण हा गरम मसाला आहे तो मी घालत आहे. एक अर्धा चमचा इतका घालते, छोटा. मिक्स करून घेऊयात. मी ह्याच्यात हळद वगैरे काही घालणार नाही. हो असाच पांढरा भात आहे ना दिसताना खूप छान दिसतो. आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणा घालणार आहोत. तर हा सर्व वाटाणा आपण ह्याच्यामध्ये घालूयात. साधारण एक 1.5 वाटी इतका वाटाणा जो आहे तो मी घेतलेला आहे तो घालत आहे. मिक्स करून घेऊयात. तर वाटाणा एक घातल्यानंतर आपण थोडासा तो तेलावर आणि त्या मसाल्यासोबत परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तांदूळ. तर इथे मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो मी एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तर तो ह्याच्यात घालत आहे. आता ह्याच्या जागी तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ ह्याच्यामध्ये वापरू शकता. मी बासमती घेतलेला आहे. तर तांदूळ टाकल्यावर आपण हे परतून घेऊया. थोडस तेलावर परतायचं, अगदी मिनिटभर इतकं, म्हणजे आपला भात जो आहे ना तो छान असा मोकळा मोकळा होतो. तर इथे आपले तांदूळ जे आहेत ते आपण परतून घेतलेले आहेत. आणि काय झालं की आधी जे भांडं घेतलं होतं ना त्याच्यात खूप गर्दी व्हायला लागली आणि त्याच्यात भात झाला नसता, म्हणून मी भांडं बदललेलं आहे, मोठं भांडं घेतलेलं आहे इथे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात. तर आपल्या 2 वाट्या तांदूळ होता, तर त्याच्यासाठी 4 वाट्या पाणी जे आहे ते मी ह्याच्यामध्ये घालत आहे. आता ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. हे मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन देऊयात, म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल म्हणून.
आणि जर तुम्ही कुकरला लावणार असाल ना तर एकच शिट्टी घ्यायची आहे, एका शिट्टीमध्ये हा भात होऊन जातो. तर इथे जो आपण भात करायला ठेवला होता ना त्याला बघा उकळी यायला लागलेली आहे. आता उकळी आलेली आहे म्हणजे आता इथं मी झाकण काढणार आहे आणि गॅस जो आहे तो मध्यम ठेवणार आहे आणि मध्यम आचेवर आपण हा भात बनवून घेऊयात. एक साधारण 7 ते 8 मिनिटं लागतील. तर इथे भात जो आहे तो आपला जवळजवळ होत आलेला आहे. फक्त तो 10% इतकं शिजायचा राहिलेला आहे आणि पाणी त्यातलं आटलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी तुम्हाला खाली दिसत असेल, हे बघा अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे आणि एवढ्या ह्याच्यामध्ये हा भात जो आहे तो आपला होणार आहे. आता काय करायचं आहे, ह्याच्यावर आहे ना गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटाची फक्त वाफ काढायची आहे. म्हणजे झाकण हे असंच ठेवणार आहे. साधारण एक 3 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण ठेवलेलं आहे. आता आपला भात झालाय का ते चेक करूयात. सुवास आहे ना खूप छान येतोय आणि आपला हा भात झालेला आहे, व्यवस्थित शिजलाय. बघू शकताय हा तांदूळ सुद्धा नीट शिजलेला आहे. आता हा भात जो आहे ना तो आपण काढून घेऊयात. तर इथे हा आपला मस्त असा वाटाणा भात जो आहे तो झालेला आहे. आता आपण टेस्ट करून बघूयात तो कसा झालाय. आणि आपली हिरा आहे ना आता झोपली आहे, आज फार किरकिर किरकिर करून झोपली. मस्त असा गरमागरम सीझन मधल्या वाटाण्याचा भात आहे ना बेस्टच लागतो. त्यामुळे तुम्हीही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. त्यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.